मित्रांनो, आपण कधी 200, 100, 500, 2000 रुपयाच्या ज्या नोटा असतात, चलन असते, भारतीय चलन असते, त्या नोटांचं कधी बारकाईने निरीक्षण केलं आहे का? त्या नोटावरती ज्या तिरक्या रेषा असतात, त्या तिरक्या रेषांमध्ये एक रहस्य लपलं आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. मित्रांनो, जगामध्ये प्रत्येक देशाची ही वेगळी करन्सी पाहायला मिळते. या करन्सीच्या माध्यमातून देशाचा कारभार चालतो किंवा देश चालतो. तसेच आपल्या भारताची करन्सी देखील नोटांच्या म्हणजेच चलनामार्फत होत असते. त्यामध्ये आपण 100 रुपये, 200 रुपये, 500, 2000 रुपयाच्या नोटा पाहिल्या असतील. त्या नोटावरती सुरक्षेच्या हेतूने एक वेगवेगळे फीचर्स देखील पाहायला मिळतात. पण आपण कधी या नोटांचे कधी बारकाईने निरीक्षण केले नसेल. त्या नोटांच्या एका कोपऱ्यात काही तिरक्या रेषा असतात आणि त्या रेषा किमतीच्या हिशोबाने कमी जास्त पाहायला मिळत असतात. मित्रांनो, नोटावर असणाऱ्या या तिरक्या रेषांना ब्लीड मार्क्स असं म्हणतात. आणि हे ब्लीड मार्क्स खास करून नेत्रहीन व्यक्तीसाठी, ज्यांना डोळ्यानं पाहता येत नाही अशा व्यक्तीसाठी तयार केलेले असतात. नेत्रहीन व्यक्ती या नोटावर स्पर्श करून सांगू शकते की ही नोट 500ची आहे की 2000ची आहे. थोडक्यात या रेषा नेत्रहीन व्यक्ती स्पर्श करून ओळखू शकतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 100च्या नोटेवर 4 रेषा असतात. त्या 100च्या नोटेला नेत्रहीन व्यक्तीनं स्पर्श केला असता तिला समजू शकते की 100ची नोट आहे की नाही. तसेच 200च्या नोटेला देखील दोन्ही कॉर्नरला 4-4 रेषा असतात. तेच पाहता 500च्या नोटेला 5 रेषा असतात आणि 2000च्या नोटीवर दोन्ही बाजूने 7-7 रेषा हे पाहायला मिळतात. या रेषांच्या मदतीने नेत्रहीन व्यक्ती सहजपणे नोटांची आणि त्यांच्या किमतीची ओळख पटवू शकते. म्हणून भारताच्या करन्सीवर म्हणजेच नोटावर अशा तिरक्या रेषा आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, तुम्हाला आज नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.